नमस्कार शेतकरी मित्रांनो. कृषी प्रदर्शन म्हटलं की आपल्याला डोक्यात पहिल्यांदा येतं बियाणं असेल, खतं असतील, कीटकनाशके असतील, अवजाराचे स्टॉल असतील, ट्रॅक्टर विकणारे असतील. हे म्हणजे कृषी प्रदर्शन असंच वाटतंय ना? तर थांबा. हे कृषी प्रदर्शन ते नाहीये. हे कृषी प्रदर्शन केवळ खतं, बियाणं, कीटकनाशके विकणाऱ्या लोकांसाठीचं नाहीये. हे कृषी प्रदर्शन फक्त कुठला अवजार विकणाऱ्या लोकांसाठीच नाहीये. हे कृषी प्रदर्शन आहे आपल्या नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन, त्याचबरोबर कृषी विभाग आणि आत्मा विभाग, कृषी विभागाचा यांच्या संयुक्त विद्यमानं शासकीय सर्व यंत्रणांनी, शासनाच्या पूर्ण यंत्रणाचा सहभाग असलेलं आणि शासनानं प्रस्तुत केलेलं हे कृषी प्रदर्शन आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये कोणताही व्यापारी दृष्टिकोन नसून केवळ आणि केवळ आम्हा सर्व शेतकऱ्यांना एक नवीन तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणून आम्ही हे कृषी प्रदर्शन देतोय. म्हणून नाशिक म्हटलं की आपला कुंभमेळा आला आणि ह्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण कृषी कुंभ 2026 असं भव्य प्रदर्शन आपण शेतकऱ्यांसाठी, फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी आणि नाशिक मधल्या सर्व ग्राहकांसाठी आपण इथं आयोजित करतोय. यात नेमकं वेगळंपण काय आहे? तर यात वेगळंपण आहे की कृषीतलं, शेती क्षेत्रातलं जे नवीन तंत्रज्ञान आहे की जे आपण टीव्हीवर बघतो, युट्यूबला बघतो किंवा इंस्टाग्रामवर बघतो, ते नवीन तंत्रज्ञान प्रत्यक्ष तुम्हाला बघायला नाही, तिथं प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल. मग ड्रोन असेल, मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी त्या ठिकाणी आपल्या धान्याचं, आपल्या फळाचं, भाजीपाल्याचं वर्गीकरण कसं केलं जातं हे प्रत्यक्ष बघायला मिळेल. याचं हे प्रदर्शन असणार आहे. यामध्ये असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी जे काही जुगाड करून केलेलं जे नवीन नवीन अवजार आहे, त्या अवजार देखील तुम्हाला इथं बघायला मिळतील. हे नुसतं बघायलाच नाही तर तुम्हाला प्रत्यक्ष त्याचं प्रात्यक्षिक बघायला मिळेल. एवढंच नसून या प्रदर्शनामध्ये जे जे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे, नवीन तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाचे तज्ज्ञ जे मार्गदर्शक आहे ते देखील तुम्हाला इथं प्रत्यक्ष समोरासमोर भेटतील. एवढंच नाही तर याच्यामधले काही शेतकरी, आपल्यातले शास्त्रज्ञाच्या तोडीचं काम करणारे अतिशय प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत, त्यांचे प्रयोग देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला संवाद साधायला मिळणार आहे. तर चला तर मग सर्व शेतकऱ्यांसाठी, सर्व शेतकरी बंधूंसाठी एक अत्यंत सुवर्ण संधी येत्या 12 मार्च ते 16 मार्च या दरम्यान आपल्या नाशिक इथं हे प्रदर्शन आयोजित होतंय. आपण सर्वांनी, बहुसंख्य जणांनी यामध्ये सहभाग नोंदवावा. तसं नाशिककरांसाठी सुद्धा मला एक सांगायचं आहे, तुम्हाला धान्य पाहिजे, गहू, हरभरा, ज्वारी, त्याचबरोबर नाचणी, वरई, हे जे सेंद्रिय धान्य, हे सगळे देखील अधिकृत आणि कृषी विभागानं प्रमाणित केलेले अत्यंत उच्च गुणवत्तेचे सेंद्रिय पदार्थाचं देखील खरेदी करायची असेल तर नाशिककरांसाठी एक सुवर्ण संधी या निमित्तानं तुम्हाला आहे. तर या जिल्हा प्रशासनाच्या, कृषी विभागाच्या या अधिकृत अशा आणि अत्यंत भव्य दिव्य अशा या कृषी कुंभास आपण सर्वांनी सहभागी व्हा अशी आपणास नम्र विनंती करतोय.